सर्वांना नमस्कार. आपण जे बघत होतो अपूर्णांकाचे 3 भाग आहे. आपण बघितलं व्यवहारी अपूर्णांक, साधा अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. त्यापैकी आपण कालच्या व्हिडिओमध्ये व्यवहारी अपूर्णांक बघितलेला आहे. आज जो बघणार आहे आपण तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. हे आजच्या टेस्टमध्ये आपण जे प्रश्न दिले होते त्याचं आज आपण स्पष्टीकरण बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण बघणार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणतात? म्हणजे एक पूर्ण संख्या, ही झाली पूर्ण संख्या, हा झाला पूर्णांक अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक. हे आणि इथं एक जी संख्या असते त्याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे एक पूर्ण संख्या आणि एक ही अपूर्ण संख्या, याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. एवढं लक्षात ठेवायचं. आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला काय करावं लागतं? एक त्याची प्रक्रिया करून, याला असं ठेवतं नाही, त्याची प्रक्रिया करून याला काय करावं लागतं? साध्या अपूर्णांकात हे करावं लागतं, रूपांतर करावं लागतं. व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करावं लागतं ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला. त्याच्यानंतरच त्याच्या पुढच्या प्रक्रिया होत्या. त्याची बेरीज होती, वजाबाकी होती, भागाकार होतो आणि गुणाकार होतो. अशा पद्धतीने आपण ऑलरेडी काल बघितलेले की अपूर्णांक, व्यवहारी साध्या अपूर्णांकात सगळं बघितलंय की बेरीज कशी करायची अपूर्णांकाची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा करायचा आणि भागाकार कसा करायचा. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला काय करावं लागतं? साध्या अपूर्णांकात, व्यवहारी अपूर्णांकात त्याचं रूपांतर करावं लागतं आणि त्याच्यानंतर जी प्रक्रिया आपण व्यवहारी अपूर्णांकाला, साध्या अपूर्णांकाला केली तीच प्रक्रिया याला करावं लागते. आता सगळ्यात अगोदर हा झाला आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता इथं एकच एवढंच लक्षात ठेवायचं आहे की याला आपल्याला कशात रूपांतर करायचं आहे? साध्या किंवा व्यवहारी अपूर्णांकात आपल्याला याला रूपांतर करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं माहिती आहे का? या दोघांचा गुणाकार करायचा. असं दिलं किती अंक असेल तर त्याची सगळ्यात पहिली प्रक्रिया काय करून घ्यायची? ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 4 पंचे 20 आणि हा त्याच्यात मिळवायचा. म्हणजे ह्या खालून या दोघांची काय करायचा? गुणाकार करायचा आणि हे जो वरचा अंक आहे तो त्याच्यात मिळवायचा. म्हणजे 4 पंचे 20 आणि 24, 24/5. अशा पद्धतीने याचं काय करायचं आहे? आपल्याला रूपांतर करून घ्यायचं आहे. याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता आपण याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा पद्धतीने आपले जे प्रश्न आहे ते आपण समोर बघणार आहोत. आपण सगळ्यात अगोदर समजून घेतलं की पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणतात. आता आपला जो प्रश्न होता 1 नंबरचा, 7/3/8, इथं 3 आहे, 3, 3/4, 4/1/2. ह्याची काय करणार? आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. तर मग सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे की याला बेरीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की याचं रूपांतर साध्या अपूर्णांकात करावं लागेल. कारण आपण असे तर त्याची बेरीज करू शकत नाही. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची काय विचारलेली आहे? आपल्याला बेरीज विचारलेली आहे. मग सगळ्यात अगोदर आपण काय करू? याचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ आणि नंतर काय करू? आपण बेरीज करू. आता 7×8 = 56, 56 आणि 3 59/8 प्लस काय केलं आपण? या दोघांचा गुणाकार केला आणि याची बेरीज केली. 7×8 = 56 आणि 3 असंच करायचं खालून. 7×8 = 56 आणि 3 59. जो खाल्ला होता छेदामध्ये तो लिहिला. 3×4 = 12, 12 आणि 3 15. जो छेदात होता तो लिहिला. प्लस 4×2 = 8 प्लस 1 9. जो छेदात होता तो लिहिला. आता आपलं याच्यात कशात रूपांतर झालं? याच्यात आपण साध्या अपूर्णांकात रूपांतर झालं, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर झालं. काल आपण बघितलं होतं की 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांक असेल तर त्याचा आपल्याला बेरीज आहे ती आपल्याला लसावी पद्धतीने काढावं लागते. हे आपण काल बघितलं. आता सगळ्यात अगोदर काय करायचं? लसावी पद्धतीने जर आपल्याला बेरीज काढायची तर सर्वात मोठा छेद कोणता आहे तो घ्यायचा. जर त्या छेदाला या 2ने भाग जात असेल तर तो ठेवायचा, नसेल तर त्याचा काय करायचा? पाढा तयार करायचा. आता आपण इथं बघतोय 3 पैकी 8 हा सर्वात मोठा छेद आहे इथं. आता याला 4 पण भाग जातो आणि 2 पण भाग जातो. म्हणजे आपल्याला त्याचा पुढचा अंक घ्यायची गरज नाही, त्या पाड्यातला अंक घ्यायची गरज नाही. जर ह्या 2ने किंवा 4ने याला भाग गेला नसता तर आपल्याला 8चा पाढा तयार करून ज्या संख्येला ह्या 2 संख्येने भाग जाईल ती संख्या आपल्याला घ्यावी लागली असती. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो. याला पूर्णांकयुक्त मधून साधा व्यवहारी अपूर्णांक केला आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं? आता हे 3 असल्यामुळं आपल्याला लसावी पद्धतीने याची बेरीज करायची. आता त्याच्यानंतर आपण काय केलं? सगळ्यात मोठा जो छेद आहे त्याला आपल्याला यानं भाग जातो म्हणून तो आपण लसावीमध्ये घेतला. कशासाठी घेतला? आपण तो लसावीसाठी घेतला. आता लसावीसाठी घेतला म्हणजे त्याला इथं घ्यावं लागतं 59/8 प्लस लसावीत म्हणजे सगळ्यात अगोदर त्याला खाली लसावीमध्ये घेऊन घ्यायचं. प्लस 8 15/4 प्लस 8 9/2. इथपर्यंत समजलं. आपण त्याला लसावी पद्धत घेतलं. त्याच्यानंतर काय करायचं आहे? याला आपल्याला भाग द्यायचा आहे. 8×1 = 8, 8×1 = 8, 4×1 = 4, 4×2 = 8, 2×1 = 2, 2×4 = 8.
अशा पद्धतीने आपण काल शिकलो होतो लसावी पद्धतीने. याला आपल्याला काय करायचं आहे, हे याला खालून याला भाग देऊन घ्यायचा आहे. 8 एके 8, 8 4 दुने 8 आणि 2 चौक 8 दिला. मग जो खाली छेदात आहे तो अगोदर आपण छेदात लिहिला. त्याच्यानंतर 59 हे गुणिलेचे चिन्ह येतं, मग 59चं 59 तसंच लिहिलं. आपल्याला बेरीज सांगितली म्हणून बेरीजचं चिन्ह दिलं, ह्या दोघांचा गुणाकार केला 30 आला. बेरीजचं चिन्ह म्हणून बेरीज दिलं आणि 9 चौक 36. अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलो. बरोबर आहे. आता इथं हे गुणाकारात चिन्ह आहे, जे भाग दिल्यानंतर येतं त्याचं काय करायचं, याचा गुणाकार करायचा. आता त्याच्यानंतर काय करायची, या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. केली बेरीज 59 30 36. बेरीज काय केली, आपली इथं बेरीज विचारलेली आणि लसावीमध्ये काय 8 आहे. 9 आणि 6 15, हातच्या आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. म्हणजे आपली याची बेरीज झाली 125. मग याचा आता असं होईल उत्तर 125 भागिले 8. 125 भागिले काय 8. आता जर आपल्या ऑप्शनमध्ये हे आपलं उत्तर आहे, पण आपल्या हे कसं आहे, व्यवहारी अपूर्णांकात आहे साध्या अपूर्णांकात आहे. जर आपलं आन्सरमध्ये जर अशा पद्धतीचं असेल, साध्या म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात उत्तर असेल तर त्याला क्लिक करायचं. पण आपलं उत्तर काय आहे याच्यात आहे, कशामध्ये आहे, अपूर्णांकामध्ये. आता आपलं जे आन्सर आहे ते पूर्णांकयुक्तमध्ये आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघतोय. आपलं जर हे आन्सर आहे आपलं, पण हे जर साधं किंवा ह्या टाईपने जर सगळे ऑप्शन असते तर हे उत्तर आलं असतं. पण तिथं कसं आहे, पूर्णांकयुक्त आहे, पूर्णांकयुक्त ऑप्शन आहे सगळे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे ऑप्शन. त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला भागाकार द्यायचा आहे. आता आपण याला करू असा भागाकार 8 125. बरोबर आहे. 8 125 केला आपण. 8 एके 8 हे घेतलं, उरले किती 4. वर जे 5 होते ते इथं घेतले. 8 1 8 8 2 16 23 8 चौक 32 8 पंचे 40. बरोबर आहे. इथं 5चे 5 घेतले 0. म्हणजे बाकी किती उरले आपले 0. याच्यापेक्षा लहान उरले म्हणजे आपल्याला आता पॉईंट द्यायची काही गरज नाही. आता याला काय करायचं माहिती का, पूर्णांकयुक्तमध्ये करण्यासाठी काय करायचं, रेष मारून घ्यायची. आपलं उत्तर कशामध्ये, पूर्णांकयुक्तमध्ये. आता त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का, जो आपला भागाकार होता तो भागाकार तो खाली लिहायचा. ज्यानं आपण भागलं ना तो खाली लिहायचा, आणि जी आपली बाकी होती ती वरती लिहायची. याला उलटं करायचं, याला खाली घ्यायचं, याला वरती घ्यायचं, आणि जे आपलं उत्तर आलं होतं ना ते उत्तर इथं लिहायचं. याला म्हणतात पूर्णांकयुक्त, व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याला आपण शिकलो तो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांक करणे, पण व्यवहारी अपूर्णांकाचा सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक इथं आपलं उत्तर असल्यामुळे आपल्याला ते करावं लागलं. एवढंच लक्षात ठेवायचं. आपण इथपर्यंत याला व्यवहारी अपूर्णांकात केलं, लसावी पद्धतीनं त्याचं इथपर्यंत आलो आपण 125 पर्यंत. 125 भागिले 8 होतं. मग त्याला आपण हे तिथं आपलं उत्तर नसल्यामुळे व्यवहारी अपूर्णांकात आपलं उत्तर होतं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. मग आपण त्याला भाग दिला, आणि भाग दिल्यानंतर काय करायचं, रेष मारून घ्यायची अगोदर, आणि ज्यांना आपण भागलं त्याला इथं लिहायचं, जी बाकी होती ती वरती लिहायची, आणि जे उत्तर आलं ते इथं लिहायचं. अशा प्रकारे आपलं किती नंबर 2 नंबरचं आन्सर आला त्याचं. हे सगळं व्यवस्थित करून घ्या. त्याचप्रमाणे आपला प्रश्न क्रमांक 2. आता याच्यात बेरीज पण आहे आणि वजाबाकी पण आहे, पण सगळ्यात अगोदर आपला नियम काय आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याला आपल्याला काय करणे, साध्या अपूर्णांकात करणे किंवा व्यवहारी अपूर्णांकात करणे. हे सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचं. नंतर जी प्रक्रिया विचारली ती जसं आपल्याला चिन्ह दिले, बेरीज दिलेली आहे किंवा वजाबाकी दिलेली, त्या पद्धतीनं आपण ते करत जातं. पण सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, याला आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात करणे किंवा साध्या अपूर्णांकात करणे रूपांतर. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण अगोदर बघितलं 2 त्रिक 6, 6 आणि 1 7/3, प्लसचं चिन्ह म्हणून प्लस घेतलं. 5 त्रिक 15, 15 आणि 2 17, 5 जसा तसा घेतला. हे छेद जसा आहे तसा लिहून घ्यायचा. मायनसचं चिन्ह म्हणून मायनस घेतलं इथं वजाबाकी. 4 1 4 आणि 1 5, 4 जसे तसे लिहिला. परत मायनसचं चिन्ह आहे. 2 पंचे 10 आणि 3 13, परत 5 जसं तसं लिहिलं. इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला माहिती आहे की 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकाचा आणि साध्या अपूर्णांकाचं काय करतोय आपण, जर आपल्याला बेरीज करायचं असेल तर आपल्याला असं पद्धतीनं करावं लागतोय. आता ह्यो अपूर्णांक चालू आहे आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक, पण याचं रूपांतर कशात होतं, व्यवहारी अपूर्णांक. त्याच्यामुळे
कधी कधी मी व्यवहार्य अपूर्णांक म्हणत असेल, याच्यात कन्फ्युज होऊ नका की आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक चालू आहे का व्यवहार्य अपूर्णांक चालू आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर कशात करावं लागतं, व्यवहार्य अपूर्णांकात करावं लागतं. आणि व्यवहार्य अपूर्णांकाचं आपण कालच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कशा पद्धती करायचं हे आपण सगळं बघितलेलं आहे. आता इथं झाला आपला साधा अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांक. आता याची 2 पेक्षा जास्त असेल तर आपण कशाने करतो, लसावी पद्धतीने करतो, हे आपण लक्षात ठेवायचं. आता लसावी पद्धतीने करायसाठी काय करायचं की ह्याच्यात आता मोठी संख्या कोणती 5, आपण 10 कधी केलं तर 3 न भाग जात नाही, 4 न भाग, समजा 4 न पण जात नाही. मग आता याच्या आपल्याला काय करायची, लसावी घ्यायची. आता याचा लसावी 60, किती आहे 60. 60 लसावी असल्यामुळे तू इथं घ्यायचा 60 7/3 प्लस 60 गुणिले 17/5 वजा चिन्ह म्हणून वजा 60 5/4 वजा चिन्ह म्हणून वजा 60 13/65. अशा पद्धतीनं आपण काय करतो, 2 पेक्षा जास्त अपूर्णांकाची काय करतो आपण लसावी पद्धतीनं बेरीज वजाबाकी करतो. इथपर्यंत आलो. आता यांना आपल्याला भाग द्यायचा आहे. हे झाले 20, त्याच्यानंतर हे झाले 12 12×5 60 15×4 60 आणि हे 12×5 60. इथपर्यंत आपण भाग दिला. परत हे 60चे 60 तसे लिहिले. आता याच्यात गुणाकारात चिन्ह म्हणून गुणाकार करून घ्यायचं. 20 गुणिले 7 म्हणजे 140, बेरीजचं चिन्ह म्हणून बेरीज केलं. 12 गुणिले 17 याचा गुणाकार करून घेऊ आपण. आता आपण इथं भाग देऊन घेतला. आता आपल्याला राहिलेली संख्या त्याचं काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा. म्हणजे 20 गुणिले 7 आपण 140 घेतलं. आता 12 गुणिले 17 करायचं आपल्याला 17. आता आपण असं करू, बे 7 14, हा 4 1 बे 1 बे आणि 1 3, एक झाला 3. परत हा 1 न गुण नाही म्हणजे जसा तसा लिहून घ्यायचा. 4 7 आणि 3 10 204. म्हणजे आपला गुणाकार किती आला इथं 204. इथं मायनसचं चिन्ह म्हणून मायनस दिलं. 15×5 15×4 60 15×5 75. हे तर येतं सगळ्याला. परत मायनस, परत 12 गुणिले 13 करून घेऊ आपण. इथं 13 गुणिले 12 बे 3 6 बे 1 बे, हा 1 न गुणाचा आहे म्हणजे जसं तसं लिहून घ्यायचा. 6 3 आणि 2 5 1 156 156 इथं लिहून घेतला आपण 156. अशा पद्धतीनं आपण इथपर्यंत आलो. पहिले याला रूपांतर करून घेतलं याच्यात, मग याला असं पद्धतीने इथपर्यंत आलो आपण. आता ज्याची बेरीज विचारली त्याची बेरीज करायची आणि बाकीचे काय करायचे त्याच्यात मायनस करायचं आहे. आणि हे 60 जसे तसे लिहायचे. आता आपलं 140 आता आपण इथपर्यंत आलो होतो. याचं गुणाकार आपलं लसावी पद्धतीनं आपण इथपर्यंत आलो. इथं बेरीज आहे एका ठिकाणी आणि इथं वजाबाकी बरोबर आहे. आता 140 आणि 204ची आपण काय करू, बेरीज करू. 140 आणि 204, कारण इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे इथं कोणतं चिन्ह असतं, प्लसचं चिन्ह असतं. त्याच्यामुळं आपण आता याची बेरीज करू आणि जे जे मायनस विचारलेलं आहे आपल्याला ज्याच्या पुढं वजाबाकी त्याच्यातून काय करू, वजा करू. ठीक आहे. हे 4 4 3 344 का आला आपली बेरीज आली. आता 344 बेरीज आली. आता आपल्याला 2 वेळेस वजाबाकी करणे, मग 344 लिहून घेतलं. त्यातून आपण 75 वजा करू सगळ्यात अगोदर. जे आपल्याला विचारलेलं अगोदर ते वजा करू. 14तून 5 गेले. इथं 4 असल्यामुळं इथं दोन्ही अंक मोठे वरती छोटे, म्हणजे आपण इकडून याच्याकडून काय घेणार आहे, उसनं घेणार आहे. वजाबाकीची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. मग 14तून 5 गेले 9 उरतात. इकडचा 1 घेतलेला होता तो आपण वापस दिला. परत इथं 8 झाले, वरती 14 झाले. मग 14तून 8 गेले ते 4 आणि 4 म्हणजे 6 उरले. हा इकडे 1चा 1 दिला. आता घेतलेला 1 होता तो इथं वापस दिला आणि 3 मधून 1 गेला म्हणजे 2. आता आपली बेरीज आली 269. आता 269 आल्याच्या नंतर काय झालं, 269. परत आपल्याला एक मायनस करायचं आहे 156. मग आता 156 याच्यातून मायनस करू आपण. 9तून 6 गेले 3 उरले. परत 5 मधून 1 आणि हा 1 मधून 1 113. म्हणजे आपलं जे वरचं हे होतं हेच काय झालं 113 आणि हे 60. आता आपला आन्सर इथपर्यंत आलं, कारण आपण आपलं जे विचारलेलं आहे जो आपला खाली सगळ्यात अगोदर काय करायचं, आन्सर चेक करायचे. आपल्याला साध्या आणि व्यवहार्य अपूर्णांकात आपलं उत्तर असेल तर तिथं क्लिक करायचं. पण याच्यात जर खाली आन्सर असते की पूर्णांकयुक्तामध्ये जर आन्सर असते पहिल्या क्वेश्चन सारखे त्याला आपल्याला भाग द्यावा लागला असता, पण आपलं आन्सर इथं थांबलं. त्याच्यामुळं हे आपलं आन्सर आहे. अशा पद्धतीनं काय करायचं आहे की हे जाईल नवीन तुम्हाला
म्हणजे मोठं वाटेल की बाबा एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढी प्रक्रिया करायची का, पण ज्यावेळेस आपली प्रॅक्टिस होती तर याच्यातलं काय होतं, खूप कमी स्टेप याच्यातलं गायब होतात. म्हणजे तुम्ही इथून इथं डायरेक्ट येऊ शकता, इथून इथं डायरेक्ट येऊ शकता, किंवा याची इथलं इथं वजाबाकी बेरीज करून याला भाग देऊन हे करू शकतात. म्हणजे जशी जशी प्रॅक्टिस होईल तसं याचा तुम्ही 1-2 क्वेश्चनची आणखी त्याची प्रॅक्टिस करशाल प्रश्नाची, तर हे मधल्या स्टेप गायब होतील. त्याच्यामुळे तुम्हाला हे थोडं मोठं वाटत असेल आता, पण नंतर हे काही एवढं हे नाही. पण असं आपण डायरेक्ट याची बेरीज करू शकत नाही, ह्याच प्रक्रियेनं आपल्याला जावं लागणार आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 असा होता, आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, आपण पहिल्यापासून बघतोच आहे. आता याला आपल्याला सगळं चिन्ह काय आहे काहीच ते पहिले विषय घ्यायचा नाही, की आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं, त्याला साध्यामध्ये रूपांतर करायचं आहे. बरोबर आहे. 10 50, 50 आणि 7 57, 10 तसं लिहिलं, मायनस चिन्ह होतं म्हणून मायनस चिन्ह दिलं. बरोबर आहे. 2 10, 10 आणि 3 13, 13/5 इथपर्यंत आलो आपण. आता आपल्याला माहिती आहे, जर 2 अपूर्णांक असेल तर त्याची वजाबाकी आणि बेरीज तिरप्या गुणाकारानं आपण करतो, कालच बघितलं होतं आपण. आणि 2 पेक्षा जास्त असेल तर काय करावं लागतं, लसावी करावं लागतं. मग आपण तिरप्याने करू, याला गुणलं 130 होतात वजा. आता 57 गुणिले 5 करू, 5 7 35, 5 5 25 आणि 3 28, हे झालं आपलं 285 आणि या दोघांचा गुणाकार 50. आता या दोघांची काय करू आपण, वजाबाकी करू. सगळ्यात अगोदर या दोघांची काय करायची, आपल्याला वजाबाकी करायची. 285 130, 5 8 मधून 3 गेले 5, 2 मधून गेला 155. काय आलं आपलं उत्तर, 155. 155 50, 155 50 आलं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, याला भाग जातो. बघितलं आपण, दोघांना पण भाग जातो, भाग देऊन घ्यायचा. 5 1 5, 0 जसं तसं घेतला, 5 10 50 होतात, 5 3 15 31, मला आपलं 31 10. जर इथं काय केलं आपण, जर वर आणि खाली एकाच पाड्यानं जर भाग जात असेल, एकाच संख्येने भाग देत असेल, त्याला भाग देऊन घ्यायचा. आता भाग जात नाही, इथपर्यंत थांबायचं. नंतर आपलं आन्सर चेक करायचं, की आपला आन्सर पूर्णांकयुक्तमध्ये आहे का व्यवहारी अपूर्णांकात आहे. तर आपला आन्सर आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे, त्याच्यामुळे आपल्याला भाग द्यावा लागणार आहे. आता याला आपल्याला भाग द्यावा लागणार आहे, म्हणजे 10 भागिले 31. बरोबर आहे. मग 10 1 10, 10 3 30, उरला 1. आपण अगोदरच बघितलं होतं, रेष मारून घ्यायची याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायला. जो खाली आहे तो वरती घ्यायचा आणि जो वरचा आहे तो खाली घ्यायचा आणि जे आपलं उत्तर आहे तिथे लिहायचं. अशा प्रकारे आपण पूर्णांकयुक्तमध्ये करू शकतो. त्याला एवढंच लक्षात ठेवायचं, जो खाली आहे तो रेषेच्या वरती घ्यायचा, जो वरती आहे तो खाली घ्यायचा आणि इथं जे आपलं आन्सर आलं ते इथं ठेवायचं. अशा प्रकारे आपला जो प्रश्न क्रमांक 3 होता त्याचं उत्तर 4 नंबरचं आहे, 3 1/10. आता 4 नंबरचा प्रश्न आहे आपला. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला, जर आपलं काय चालू सगळं पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचं, सगळ्यात अगोदर त्याची रूपांतर करून घ्यायचं. 7 3 21, 22/7 ब्रॅकेट हे कंस करून घ्यायचा. 4 2 8 आणि 1 9, 9/2 प्लसचं चिन्ह म्हणून प्लस दिलं. 2 3 6 आणि 1 7/2 मायनसचं चिन्ह म्हणून मायनस दिलं. 2 1 2 आणि हे 3/2 कंस पूर्ण, इकडं भागिले चिन्ह म्हणून भागिले दिलं. 2 5 10 आणि 1 11, 11/5. इथपर्यंत सगळ्याला कळलं असेल. परत 22/7. आता अपूर्णांकात आपण सगळ्यात अगोदर शिकलोय, जर छेद समान असेल, अपूर्णांकामध्ये आपण साध्या अपूर्णांकात शिकलोय, जर छेद समान असेल तर वरच्यांची काय करायची, बेरीज आणि जे दिलेले वजाबाकी करून घ्यायची. 9 आणि 7 16 होतात. 16 इथं मायनसचं चिन्ह आहे म्हणून 3 मायनस केले, 16 मधून 3 गेले 13/2. 13/2 इथपर्यंत आलो आपण. त्याच्यानंतर हे कंसचा याचा अर्थ होतो गुणिले. इथं लक्षात ठेवायचं, कधी कंसाच्या अलीकडे संख्या असेल आणि पुढे कंस असेल तर त्याचा अर्थ गुणिले होतो. इथपर्यंत आला आपण. 13/2 पर्यंत काय केलं आपण, छेद समान होता, सारखा होता म्हणून याची बेरीज करून घेतली. 9 आणि 7 16 होतात, पण इथं मायनस वजाबाकी चिन्ह होतं म्हणून त्यातून 3 काढले आणि 13/2 घेतलं. 13/2 घेतलं. आता पुढे आपला भागाकार आहे, आपण भागाकार जसेच तसा लिहून घेतला.
आता ह्या गणितामध्ये बेरीज झाली, आपण पूर्ण अपूर्णांक शिकलो याच्यात, बेरीज झाली, वजाबाकी झाली, छेद समान असेल तर बेरीज करून कसं हे करायचं ते पण शिकलो. आता भागाकार आहे. आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे, याला घ्यायचं परत 22/7 गुणिले 13/2. आणि आपण आता भागाकारात शिकलेलो आहे अगोदरच की काय करायचं आहे माहिती आहे का, याचं भागाकाराची प्रक्रिया, अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा आपल्याला माहिती आहे. इथं भागाकाराचं चिन्ह आहे, अपूर्णांकाचा भागाकार आपण काय केलेले गुणाकाराचं चिन्ह देतो आणि याला अपूर्णांकाला काय करतो, उलटं करतो. अपूर्णांकाला केला आपण उलटं. आता इथं बघायचं कुठं भाग जातो का, जातो. 11 × 11, 11 × 2 = 22. बघायचं गुणाकाराचं पण आपण नियम बघितलेले, हे सगळे नियम बघितलेले आपण, ते तुम्हाला रिव्हिजन करायचे की जर भागाकार करायचा असेल तर गुणाकारात चिन्ह द्यायचं, त्याला उलटा करायचा अपूर्णांक, हे पण बघितलं. गुणाकार असेल अपूर्णांकाचा तर त्या अगोदर कुठे काटाकाटी होती का ते करायचं, नसेल तर मग सरळ सरळ वरचा गुणाकार करायचा, खालचा गुणाकार करायचा, अंशाचा करायचा आणि छेदाचं करायचं, हे आपण ऑलरेडी अगोदर बघितलेले. त्याच्यामुळे काय केलं आपण, पहिली काटाकाटी कुठे होती बघितली, 11 × 11, 2 = 22, 2 2 कॅन्सल. आता उरलं काय आपलं 13×5 = 65 आणि 7. अशापर्यंत अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर चेक काय करायचं आहे की आपलं उत्तर याच्यात आहे का, याच्यात नसेल आणि जर आपलं पूर्णांक एक तर अपूर्णांकामध्ये असेल तर याला परत त्याला भागाकार द्यायचा. 7 × 65, 7 नाम 63, उरले किती 2. आता आपल्याला माहिती आहे याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला रेष करून घ्यायची, जो वरती आहे तो खाली घ्यायचा, जो खाली आहे तो वर घ्यायचा आणि जो आपलं उत्तर आहे ते इथे घ्यायचं. अशा प्रकारे आपण शिकलेलो आहे. तसं आपलं उत्तर 1 आहे. आपण काय केलं अगोदर पण सांगितलेलं, याला पूर्णांकयुक्त करायचं असेल तर काय करायचं, जी बाकी आली ती वरती घ्यायची, ज्यानं आपण भागलं त्याला खाली घ्यायचं आणि जे उत्तर आलं ते हे रेषे जिंकून लिहायचं. अशा प्रकारे आपलं 1 नंबरचं उत्तर होतं. आता आपला 5 नंबरचा प्रश्न होता, 5/6 9/10 मधून किती कमी करावे, म्हणजे उत्तर 7/12 येईल. आता आपले ऑप्शन आहे, त्या ऑप्शनमधून एक असा कोणता तरी ऑप्शन आहे आपला की तो ह्या संख्येतून कमी केल्याच्या नंतर आपलं उत्तर किती येणार आहे, 7/12 येणार आहे. 5/6 9/10 मधून किती कमी करावे म्हणजे उत्तर काय येईल आपलं हे येईल. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, गणितामध्ये चा ची चे चा असं कुठे असेल, 5/4, 5/ची, चे चाची, तर याच्या जागी काय घ्यायचं आहे, गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आहे. हे सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवायचं. इथं काय घ्यायचं, इथं गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आहे. नंतर असं असेल हा किंवा ही, तर त्यावेळेस काय घ्यायचं आहे, त्यावेळेस बराबरचं चिन्ह घ्यायचं आहे. इथं घ्यायचं आहे बराबरचं चिन्ह. आणि म्हणजे असल्यास सुद्धा काय करायचं, बराबरचं चिन्ह घ्यायचं. आणि वेळा विचारला असेल किती वेळा, तिथं सुद्धा काय घ्यायचं आहे, गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं. एवढे लिहून ठेवा. जर चा ची चे असं कुठेही आलं गणितामध्ये, कुठेही आलं गणितामध्ये, शाब्दिक गणितामध्ये येतं असा प्रश्न, हे शाब्दिक गणितामध्ये कुठेही आलं तर त्याच्या जागी काय घ्यायचं, गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं. त्याच्यानंतर हाही आलं त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह घ्यायचं त्याच्या जागी. आणि जर म्हणजे आलं तरी पण बरोबर घ्यायचं. किती वेळा आलं तर त्याला सुद्धा काय करायचं, गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं. अशा पद्धतीने चिन्ह लिहून घ्यायचं. आता आपला प्रश्न होता 5/6 9/10 मधून किती कमी करावे, बरोबर आहे. त्याला असं लिहून घ्यायचं, 5/6 च्या जागी गुणाकार 9/10 किती कमी करावं. आपल्याला माहिती आहे किती, म्हणून तर आपण x घेतला. आपल्याला माहित नाही, अशा पद्धतीने काय करायची, गणिताची मांडणी करून घ्यायची. आपल्याला माहित नव्हतं, आपला प्रश्न काय आहे, 5/6 9/10 मधून किती कमी करावे म्हणजे आपलं उत्तर किती येईल, 7/12. अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची. च्या जागी असं केलं, त्याच्यानंतर किती कमी करावं आपल्याला माहित नाही म्हणून आपण x घेतला आणि आपलं उत्तर किती आहे, 7/12. अशा प्रकारे केलं. आता आपल्या गुणाकाराचा नियम माहिती आहे की सगळ्यात अगोदर आपण बघू कुठं काटाकाटी होती का. 5×1 5, 5×2 10, याला पण भाग जातो, 3×1 3, 3×2 6, 3×3 9, म्हणजे वरती 3 आहे आणि खाली हे, तर आपलं इथं आलं 3/4. 3/4 आलं, हा x होता, हा लिहिला असा. त्याच्यानंतर बरोबर काय आपलं 7/12. 7/12 आहे. आता आपल्याला x काढायचा आहे. x काढायचा आहे म्हटल्यावर हा जो प्लस आहे हा तिकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. आपल्याला काय काढायचं आहे x, तर हा प्लस आहे ना, हा इकडे जाऊन मायनस होईल.
3/4. आता आपल्याला माहिती आहे की याची वजाबाकी 2चा अपूर्णांक आहे, त्याच्यामुळे याला तिरप्या पद्धतीने याची वजाबाकी करायची आहे. 12 × 36 वजा 7 × 28 आणि 12 × 48. अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आलो. त्याच्यानंतर या दोघांची वजाबाकी केली. 36 मधून 28 गेले, 8 राहतात. हे 48 असं जसं घेतलं खाली. आता याला भाग जातो म्हणून 8 × 1 = 8, 8 × 6 = 48, म्हणजे आपलं उत्तर आलं 1/6. आता अशा गणितामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, 4ची असेल तर गुणाकाराचं द्यायचं इथं, आणि जी संख्या आपल्याला विचारली होती की काय कमी करावं, हे आपलं उत्तर आहे. x बरोबर काय आपलं, हे आपलं x आहे, बरोबर आहे, हा x आहे आपला. तर आपल्याला विचारलं होतं किती कमी करावे, म्हणजे 1/6 कमी केले याच्यामधून, तर आपलं उत्तर 1/12 येतं. अशा प्रकारे जसं विचारलंय तशी मांडणी करून घ्यायची. एवढं अवघड नाही, फक्त मांडणी करायची. आणि मांडणी केल्यानंतर काय केलं आपण, इथं गुणाकार होता म्हणून काटाकाटी केली, 3/4 आलं, बरोबर x 7/12. आपल्याला x काढायचा होता, म्हणजे हा प्लस होता, तिकडे जो मायनस झाला, वजाबाकी केली. अशा प्रकारे 1/6 असं त्याचं उत्तर. आपला पुढचा प्रश्न होता आता 3/5 मध्ये 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवावे, म्हणजे याचे उत्तर 9 येईल. आता काय करायचं आहे आपल्याला, 3/5 मध्ये हा झाला 3/5. या 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवावे, किती वेळा म्हणलं काय होतं आपलं, तिथे लिहिलं आपण गुणाकारात चिन्ह, म्हणजे आपलं उत्तर किती येईल, 9 येईल. हे समीकरण मांडून घ्यायचं. समीकरण मांडलं व्यवस्थित, 4च्या जागी काय वापरायचं, वेळाच्या जागी काय वापरायचं, बेरीज चिन्ह बेरीजला वापरायचं, कंसच्या बाहेर संख्या असेल तर गुणिले वापरायचं. हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण अशा पद्धतीनं एवढंच समीकरण आपल्याला मांडून घ्यायचं आहे. 3/5 मध्ये म्हणलं म्हणून आपण इथं बेरीज घेतलं. 3/5 किती वेळा म्हणजे आपल्याला माहिती आहे का, म्हणून आपण x घेतला आणि वेळा म्हणून इथं गुणिले घेतला, आणि मिळवावे म्हणजे उत्तर किती येईल, 9 आपलं किती येईल, उत्तर 9 येईल. अशा प्रकारचं हे गणित होतं. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर याला इथं गुणून घ्यायचं. 3x5 बरोबर आहे, आपण गुणलं, ही प्रक्रिया करून घ्यायची, बरोबर 9. 3x हा गुणाकार होता म्हणून 3x करून घेतला, 5चा 5 घेतला, याला गुणलं वरती, 3x5 हा 9 जसं तसं उत्तर होतं म्हणून लिहिलं. आता हा प्लसमध्ये इकडं, तर इकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. 3/5. आता आपण बघितलं अगोदरच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं, याला आपल्याला काय करावं लागणार आहे, व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करावं लागणार आहे. त्या रूपांतरासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 5 नाम 45, 45 मधून 3 गेले 42, त्याचं उत्तर आलं 42/5. इथपर्यंत आपल्याला समजलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता x काढायचा आहे, बरोबर. याचं काय आलं आपल्याला, 42/5. आता आपलं असं होतं 3x5 बरोबर 42/5. इथपर्यंत आपण आलो हे करून सगळ्या गोष्टी. आता आपल्याला x काढायचा आहे, मग आपण x बाजूला घेतला, हा 3/5 जसाच तसा लिहून घेतला. तो लिहून घेतल्याच्या नंतर आपण काय केलं, आता आपल्याला x काढायचा आहे, मग आपण काय करू, x बरोबर हे 42/5 लिहून घेऊ, जो आपण दिला होता. आणि हा जो x बरोबर होता, आता हा x इथं गुणला होता म्हणून आपण इकडे घेतलं. आता याचा भागाकार होईल, जो x बरोबर आहे त्याला उलटा करायचा, 5/3. आपण काय करतोय, x काढतोय, जो x बरोबर होता हा अगोदर इकडे लिहून घेतला, इथपर्यंत आलो होतो आपण, हा अगोदर इकडे लिहिला, आणि जो x बरोबर होता त्याला आपण काय केलं, उलटा केला. आता आपल्याला माहिती आहे 5/5 कट, याला भाग जातो बघायचं, 3×1 = 3, उरलं 1, 3×4 = 12, म्हणजे आपलं उत्तर आलं 14. हे अपूर्णांकाचा गुणाकार होता, कट करून घेतलं आणि आपलं उत्तर आलं 14. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचं गणित आपल्याला परीक्षेमध्ये आले, भरपूर वेळेस आलेले आहे अशा प्रकारचे गणित. हे किती खाली असलं प्लस प्लस तर काहीच नाही, सगळ्यात पहिले काय करायचं, याला ब्रॅकेट करून घ्यायचं 1 नंबर जेवढं दिलेलं आहे त्याला, बरोबर आहे. हा झाला आपला आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग याला काय करायचं, आपण आता इकडे लिहून घेऊ 3/7/2. इथपर्यंत थांबू आपण. आता आपल्याला हा सोडवायचा आहे, बरोबर आहे. सगळ्यात हा किती खाली असते, 2, 3, 4 स्टेप, आणखी किती असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण हा झाला, आपल्याला माहिती आहे याला कसं रूपांतर कसं, 4 सकम 24 आणि 1 25, 25/4 इथपर्यंत आलो, ठीक आहे. ही झाली, पाठवल्याच्या नंतर 7 इथं झालं. आता या दोघांचा गुणाकार 8 आणि झालं 25, बरोबर आहे. परत त्याला आपल्याला बॉक्स करायचा आहे, आपल्याला माहिती आहे अगोदर सारखंच. बॉक्स केला की आता याला परत रूपांतर करायचं आहे आपलं. आता याला रूपांतर करायचं म्हणल्यावर या दोघांचा गुणाकार करावा लागेल, 25
7, 7 5 35, हातच्या आले 3, 7 2 14, 14 आणि 3 17, 175 आले. हा त्याच्यात मिळवावं लागला, आपण अगोदर हे पाहिलेली प्रक्रिया कशी तर हे मिळवलं त्याच्यात. 8 5 13, हातच्या आला 1, इथं झालं 8, 183. म्हणजे याचं काय आलं 183 आलं, बरोबर आहे. 183 25. मग आता याचं कसं होईल 3 183 आणि 25. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो. एक एक कॉलम सोडत हा सोडवला, त्याच्यानंतर हा बॉक्स सोडवला, त्याच्यानंतर इथपर्यंत आलो. आता आपल्याला माहिती आहे जो खालचा आहे का जातो वरती जातो. मग याला 3 × 25 भागिले 183. आता याचा गुणाकार होतो 75, 25 75, 183. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो. आता बघायचं जर याला असं जर आपला पहिले काय करायचं सगळ्यात पहिलं ऑप्शन बघायचं. असं जर उत्तर असेल तर क्लिक करायचं, नसेल तर आपल्याला माहिती आहे की याला भाग जातो एक कोणत्याही म्हणजे ह्या दोन्हीला बी एका संख्येनं काय जातो भाग जातो. बघू आपण देऊन हे म्हणजे 3 6 म्हणजे याच्यात मला 3चं बेरीज केली आपण 3 कसोटा आपण ऑलरेडी पाठ केलेलं आहे. त्या कसोटाच फायदा आपल्याला इथं होईल कोणत्या संख्येनं आपल्याला एकदम भाग द्यायचा आहे. बघू आपण 3 1 3, 3 2 6, उरला 1, 3 5 15, बरोबर आहे. आता याला पण 3 6 18, 3 1 3 म्हणजे आपलं उत्तर आलं 25/61. अशा प्रकारे आपलं उत्तर आलं. आता त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न तसाच आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे याला हे करून घ्यायचं बॉक्स करायचा. आता हे आपल्याला माहिती आहे पूर्णांकयुक्तमध्ये याला आपल्याला साध्या अपूर्णांकात आपल्याला काय करायचं याचं रूपांतर करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं इथे 4 लिहून घेतले आपण, हे 3 पण लिहून घेतले. आता जे येईल त्याच्या आपल्याला याच्या खाली याचं म्हणजे सोपं जाईल. 5 त्रिक 15 इथं मायनसचं चिन्ह आहे म्हणून वजाबाकी चिन्ह म्हणून हे वजा करायचं. इथं जर बेरीजचं असेल तर आपण प्लस केलं. आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे, आता डबल सांगायचं काही काम नाही. 5 त्रिक 15, 15 मधून 1 गेले 14, 14/3. अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलो. आता आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर काय करावं लागतं, ही 4 तसेच तसे लिहावं लागतं. आणि हे जे हे डायरेक्ट किती येतं तिसऱ्या घरावर येतं, एक मधलं घर सोडून. म्हणजे याचा गुणाकार किती होईल, इथं गुणाकार होईल याचा 3 त्रिक 9 म्हणजे हाली 9 आणि हे 14. इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याला आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा गुणाकार करून घ्यायचा. 14 चोक 56, 56 9 65, 65/14. अशा प्रकारे आपला ऑप्शन होता. म्हणून याला काय करायचं राईट करायचं. हे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. असे गणित आले याला बॉक्स करायचा, बॉक्स करून याला वरती न्यायचं, तिसरं एक घर सोडून त्याचा गुणाकार करायचा. परत असे एक स्टेप आपण काय करू सोडत जायचा. याच्यानंतर पण आपण काय करू, आता हे बेसिक चालू आहे आपलं म्हणजे त्याच्यामुळे आपण असं घेतलं 1 2 स्टेपचं. नंतर आपण ज्यावेळी दुसऱ्या सेकंड राऊंडला आपले प्रश्न चालू होतील त्या सेकंड राऊंडला आपण काय करू 2 ते 3 4 5 स्टेपच्या अशा प्रकारचे गणिते घेऊ. त्याच्यानंतर आपला आता हे झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. इथपर्यंत जे प्रश्न होते आपले हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे होते. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहोत दशांश अपूर्णांक. काय बघणार शेवटचा दशांश अपूर्णांक. आता आपण दशांश अपूर्णांक बघतोय. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार. अशा पद्धतीने आपल्या याचं थोडं बेसिक बघू आणि त्याच्यावर आलेले आपण प्रश्न बघू. आता सगळ्यात अगोदर आपली बेरीज बघू. 123.496 प्लस 447.982 प्लस 47.167 प्लस 5.5. हे आपण काय बघतोय दशांश अपूर्णांकाची बेरीज बघतोय. म्हणजे आपला प्रश्न नाही पण आपण त्याच्या मागचं बेसिक गोष्टी पहिले अगोदर शिकतोय, नंतर आपल्याला काय करायचं त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. हे आता आपल्याला बेरीज विचारलेली तर सगळ्यात अगोदर काय करायचं पॉईंट देऊन घ्यायचं. काय द्यायचा पॉईंट. आता पॉईंटची इकडे किती संख्या आहे 123 लिहिली. पॉईंटच्या नंतर संख्या लिहायची 496. आता आपल्याला बेरीज विचारली परत पॉईंट खाली पॉईंट लिहून घ्यायचा बरोबर आहे. पॉईंटची इकडे किती आहे 47, पॉईंटची इकडे किती आहे 982. परत पॉईंट खाली पॉईंट लिहायचा. पॉईंटची इकडे किती आहे 47, पॉईंटची इकडे किती आहे 167. परत पॉईंट खाली पॉईंट लिहायचा. पॉईंटची इकडे किती आहे 5, पॉईंटची इकडे किती आहे 5. अशा प्रकारे आपण काय करायची बेरीज करायची बरोबर आहे. आता सगळ्यात अगोदर काय करायचं 6 आणि 2 8, 8 आणि 7 6 आणि 2 8, 8 आणि 7 15. किती होता 15. 5 लिहून घेतले हातच्या आला. 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, 18 आणि 6 24 हातच्या आला. 4 आणि 2 6, 6 आणि 9 15, 15 आणि 1 16, 16 आणि 5 21.
हे पॉईंट खाली 21 आलं होतं, 2 इकडे हातच्या द्यायचा, पॉईंट खाली पॉईंट लिहिला, 3 आणि 2 5, 5 आणि 7 आणि 5 12, 12 आणि 7 19, 19 आणि 5 19 आणि 5 24, परत हातच्या आला 2, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, हातच्या आला 1 7. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, हा जो पॉईंट आहे तो पॉईंट बरोबर द्यायचा, पॉईंटच्या इकडे जेवढे अंक असेल तेवढे लिहून घ्यायचे, पॉईंटच्या इकडे जेवढं असेल तसं, आणि सरळ सरळ काय करायची बेरीज करायची. अशा पद्धतीनं आपण काय करायचं दशांश अपूर्णांकाची काय करायची आपल्याला बेरीज करायची. जशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज केली सेम तशाच पद्धतीनं काय करायची आपल्याला वजाबाकी करायची, की पॉईंट खाली पॉईंट लिहायचा, सरळ सरळ वजाबाकी करायची. एवढंच करायचं फक्त. पॉईंटच्या डावीकडे किती अंक आहे आणि पॉईंटच्या उजवीकडे किती अंक आहे ते सरळ जेवढे असेल 1 2 जसे तसे लिहायचे आणि वरतून येऊन काय करायचं खाली बेरीज करायची, पॉईंटपाशी पॉईंट द्यायचा, बस एवढंच करायचं आहे दशांश अपूर्णांकाच्या बेरीजमध्ये. आणि वजाबाकीमध्ये पण सेम तसंच, हीच प्रोसिजर आहे. आता आपण गुणाकार बघू. आता आपला गुणाकार आहे 27.578 गुणिले 1.3. आता दशांश अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये काय करायचं माहिती का, पॉईंट विसरून जायचं. जसं आपण साध्या पद्धतीनं गुणाकार करतो तसा गुणाकार करायचा. आपण आता पॉईंट विसरून जाऊ. 27.578 गुणिले 13. आपण काय करू आता याचा गुणाकार करू. आपण काय केलं पॉईंट विसरून गेलो, हे आपला प्रश्न आहे, बरोबर आहे. अशा प्रकारचा आपण गुणाकार 8 त्रिक 24, 7 त्रिक 21, 21 आणि 2 23, हातच्या आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, हातच्या आले 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, हातच्या आले 2, 2 त्रिक 6, 6 आणि 2 8. अशा पद्धतीनं आपली पहिली पायरी आली. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी, आता आपली सेकंड पायरी 1 न गुणाचं आहे, म्हणजे या संख्या 1 न गुणाची म्हणजे जसे तसे लिहून घ्यायच्या. 8 7 5 7 2. आता याची बेरीज करायची. 4 8 आणि 3 11, हातच्या आला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, हातच्या आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 5 8, हातच्या वगैरे काही नाही म्हणजे 8 आणि 7 15, हातच्या आला 1 हे 3. हे आपलं आलं 35,800 हे जे आलं आपलं, बरोबर आहे. 3,58,514 आपलं काय आलं गुणाकार आला. आता आपण काय केलं होतं अगोदर की हे विसरलो होतो का, दशांश विसरून गेलो होतो की पॉईंट विसरलो होतो की किती अंक आहे वगैरे काय गुणाकार करताना. आता सगळ्यात अगोदर आता दशांश अपूर्णांकाच्या गुणाकारात एवढंच लक्षात ठेवायचं, हे दशांश विसरून जायचा, सरळ सरळ गुणाकार करायचा आणि नंतर काय करायचं पॉईंट नंतर किती घर आहे 1 2 3 आणि इथे किती 4. दोन्ही याच्यात इथे जर 3 असेल सगळ्यात मोजाचे पॉईंट नंतर घर किती, इथे किती 1 2 3 आणि हा 4. हे 4 घरं पॉईंट नंतर आहे. मग याचं काय करा उत्तराच्या डावीकडे याचं 4 घर 1 2 3 4. अशा प्रकारे आपण गुणाकार करू शकतो. कशाचा, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. काय करायचा दशांश विसरून जायचं, साध्या पद्धतीने गुणाकार करायचा. जेवढे बी स्टेप असेल 1 2 3 स्टेप, जेवढे पॉईंट नंतर घर आहे जेवढे असेल, इथे किती घर होते 4 घर होते, मग आपण उत्तराच्या किती डावीकडे आलो, किती घर 4 घर. अशा प्रकारे आपला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे. आता आपण दशांश अपूर्णांकाचं बेरीज वजाबाकी गुणाकार बघितला. आता काय शेवटचं भागाकार बघायचं आहे. म्हणजे आपण आपले प्रश्न नाही चालू, आपण त्याची बेसिक गोष्टी बघतोय, याच्यावर आपले प्रश्न आहे. आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना काय करायचं, अशा पद्धतीने आपल्याला भागाकार दिलेला आहे. तर इथं पॉईंट नंतर किती घर आहे 3 घर आहे, बरोबर आहे. इथं पॉईंट नंतर 1 मिनिट, इथं पॉईंट नंतर 4 घर आहे. किती आहे पॉईंट नंतर 4 घर आहे, बरोबर आहे. आता याचं काय करायचं, इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट नंतर 2 घर आहे, इथं 4 घर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे दशांश सारखा करायचा आहे. मग दशांश सारखानं काय करायचं माहिती का, जेवढे खाली पॉईंट नंतर घर आहे 1 2 3 4 तेवढे वरती आले पाहिजे. मग आपण काय करायचं 0 द्यायचे, त्याच्यानंतर परत 0 0 0 0 9. अशा प्रकारे आपण पॉईंट नंतर इथं 4 घरं आणि इथं 4 घरं आपण काय केलं सेम करून घेतलं, सारखं करून घेतलं. आता काय करायचं पॉईंट विसरून जायचा, म्हणजे आता सेम आहे ना, मग हे पॉईंट विसरून जायचा. त्याच्यानंतर वरती काय घ्यायचं जी संख्या ती घ्यायची 4500 आणि खाली काय आहे 9 असं घ्यायचं. जर पॉईंट नंतर जर सेम घर असेल 4 खाली आणि 4 वरती, तर दशांश काय करायचा विसरून जायच्या, ज्या आपल्या मेन संख्या आहे त्या मेन संख्या घ्यायच्या, नंतर भाग द्यायचा. 9 1 9 9 5 45 बरोबर 500. म्हणजे ह्या भागाकाराचं उत्तर किती आलं आपलं 500. पॉईंट नंतर वर 2 घरं होते, खाली 4 घरं होते. आपण पॉईंट नंतर सगळे सेम केले 0 देऊन, त्याच्यानंतर पॉईंट विसरून जायचा आणि अशा पद्धतीने हे करायचं. आता दुसरा जी पद्धत आहे भागाकाराची, परत दुसरा आणि याच्यात काय फरक आहे बघा. आता अगोदर वरती 0 कमी होते, आता खाली दुसरं जे गणित आहे 0 0 0 119
आणि 1.17. आता अगोदर काय होतं, पॉईंट नंतर अगोदर काय होतं की इकडे घरात शिल्लक होते, कुठं खाली, आता कुठे वरती शिल्लक आहे. मग आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याला खाली हे करून घ्यायचं आहे, बरोबर आहे. 0 0 119 किती घरे पॉईंट नंतर, 1 2 3 4 5, किती घरे, 4 5 घरे. मग इथं लिहिलं पॉईंट नंतर आपल्याकडे काय आहे, इथं 7 आहे. इथं जसे 1 2 3 4 5 घरे पॉईंट नंतर, तसं इथं पॉईंट नंतर 7 आहे. याच्यावर सुद्धा किती शून्य द्यायचे आपल्याला, 5 शून्य, म्हणजे 3 शून्य 4 शून्याचे, 1 2 3 4. आता काय झालं, पॉईंट नंतर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 अशा पद्धतीनं आपण इथपर्यंत आलो. आता नंतर काय करायचं, आपलं विसरून जायचं. आता वरती 5 झाले, वरती 5 झाले. आता दशांश विसरून जायचं, जी संख्या आहे ती घ्यायची फक्त. 19 17 19 किती घ्यायचे, 17 घ्यायचे, जी संख्या आहे. आता आपण इथं पॉईंट सेम करून घेतला, पॉईंट नंतर 5 घरं, पॉईंट नंतर 5 घरं. आता पॉईंट नंतर आपण जी किंमत होती ती ठेवली. आता काय करायचं, 17 1 17 17 7 19 119. मग हे 7 हा 1 इथे लिहिला, 1 2 3 4 4 0 झाले. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, असं आल्याच नंतर 7 आपलं उत्तर आहे, बरोबर आहे. आता आपले 0 किती आहे, 1 2 3 4, 1 वर किती 0 आहे, 4. मग पॉईंट नंतर इथं 4 संख्या पाहिजे, 7ला धरून. ही झाली 1 2 3 4 आणि हा पॉईंट आणि हा 0. अशा प्रकारे आपलं भागाकाराचं आपण शिकलो. आता आपण काय शिकलो, दशांश अपूर्णांकाचं सगळं शिकलो, गुणाकार शिकलो, बेरीज शिकलो, भागाकार शिकलो, बरोबर आहे. आता आपण त्याच्यावरचे प्रश्न बघू. अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकाचं काय आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळं बघितलं. त्याच्यानंतर आपला 10वा प्रश्न आहे तो बघू. इथं काय दिलेलं आहे आपल्याला, बेरीज दिलेली आहे. 6.4 पॉईंट खाली पॉईंट लिहिला, 13 आणि ही 3. अशा प्रकारे आपल्याला याची बेरीज करायची. आता इथं काही नाही, म्हणजे इथं 0 ठेवून घ्यायचा. 3 5 6 आणि 3 9 हे होते आपली दशांश अपूर्णांकाची बेरीज. पॉईंटच्या जागी पॉईंट लिहायचा आणि जसे अंक जेवढे जिकडे दिले, डावीकडे जेवढे उजवीकडे जेवढे तेवढे लिहायचे आणि सरळ सरळ काय करायची, बेरीज करायची. अशा प्रकारे आपला 10 नंबरचा प्रश्न आला. त्याच्यानंतरचा प्रश्न होता आपला 11वा, तो होता गुणाकाराचा. कशाचा, 1.4 गुणिले 0.4. आता आपण अगोदरच बघितलं होतं गुणाकार करताना की काय करायचं आहे, गुणाकार दशांश विसरून जायचं आहे, सरळ सरळ काय करायचं आहे गुणाकार. इथं काय काय आहे, 14 गुणिले 4, 4 चौक 16, हा 4 1 4 1 4 1 5, 14 चौक 56. आता याला आपलं 56. आणि आपण काय बघितलं होतं गुणाकारामध्ये दशांश अपूर्णांकाच्या, सरळ सरळ काय करायचं, दशांश विसरून जायचा, पॉईंट वगैरे जी संख्या दिली त्याचा गुणाकार करायचा, तो आला 56. आणि दशांश नंतर किती आहे, 1 2, किती अंक आहे, 2 अंक आहे. मग आपल्या पॉईंट नंतर किती पाहिजे, 2 पाहिजे, झालं 0.56. इकडे 2 होते, पॉईंट नंतर 2, उत्तरात पण पॉईंट नंतर 2 पाहिजे. आता आपलं 3 नंबरचं उत्तर होतं, 3 नंबरचा आपला 12 नंबरचा प्रश्न होता, 0.56 गुणिले 0.09. आता याच्यात पण काय करायचं आहे आपल्याला, 56 गुणिले 9, सरळ सरळ 56 गुणिले 0.9. आता आपल्याला काय करणं आहे, सरळ सरळ दशांश विसरून जायचं आहे आणि 56 गुणिले 9चा काय करणं आहे आपल्याला, गुणाकार करणं आहे. 9 सकी 54, हा 4 5, 9 पंचे 45 आणि 5 50. अशा प्रकारे आपला किती उत्तर आलं, 504. 504 आपला काय आला आता, गुणाकार आला. याचा आपण गुणाकार केला, 504 गुणाकार आला. आता दशांश नंतर किती घरे मोजून घ्यायची, हा दशांश इथं, हा दशांश 1 2 3 4 आणि 5, म्हणजे दोन्ही म्हणून किती आहे, 5 घरे. तर ऑलरेडी आपण किती घरे तिकडे 1 2 3, म्हणजे 1 2 आणि हा 0, म्हणजे दशांश नंतर इथे किती होते, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. अशा प्रकारे आपलं 503 नंबरचं उत्तर आहे याचं. त्याच्यानंतरचं होतं आपलं भागाकाराचं. आपला भागाकार होता 68 भागिले 0.85. आता आपल्याला करायचं आहे 68 भागिले 0.85. आता आपण बघितलं आपल्याला दशांश सारखा करायचं आहे. इथं दशांश नंतर किती 0 आहे, किती अंक आहे, 2. मी इथं 2 अंक देऊन द्यायचे, सरळ सरळ काय करायचं, 2 अंक द्यायचे आणि दशांश काय करायचा, विसरून जायचं. काय केलं आपण का दशांश पॉईंट नंतर 2 घरं होते,
मग आपण वरती काय केलं, वरती पॉईंट वगैरे नव्हता म्हणून आपण काय केलं, सरळ सरळ 2 घरं 2 शून्य देऊन टाकले. पॉईंट नंतर जेवढे घर असतील तेवढे काय करायचे, वरती शून्य द्यायचे. जर वरती फक्त असं असेल तर एक सिंगल, इथं काहीच नाही पॉईंट वगैरे काहीच नाही, इथं पॉईंट आहे. जर पॉईंट नसेल आणि पॉईंट नंतर इथं 2 घरं आहे तर मग सरळ सरळ वरती किती 2 शून्य द्यायचे. आता याच्यानंतर काय करायचं आहे, याचं आपल्याला हे करायचं आहे, भागाकार करायचा आहे. आता भागाकार कोणत्या संख्येने जाईल याला, 17. आपण काय केलं, पॉईंट होतं इथं, पॉईंट नंतर 2 घरं होते म्हणजे वरती काय केले 2 झिरो झाले, दशांश आपण काय केलं, दशांश सारखा केला. आता आपल्याला माहिती आहे याला भाग द्यायचा आहे, 6800ला कितीला भागायचं आहे, 85 भागायचं आहे. आपण आता सगळ्यात अगोदर काय केलं होतं, कसोरे पाठ केलं होतं. जर एक स्थानी 0 आणि एक स्थानी 5 असेल तर कितीनं भाग जातो, 5नं भाग जातो. म्हणजे आपल्याला इथं अंक शोधायची गरज पडली का आता, कितीनं भाग जाईल कितींनी. ह्या ज्या बेसिक गोष्टी आपण अगोदर बघितल्या त्या अगोदरची व्हिडिओ, त्या अशा समोर आपल्याला हळूहळू त्या गामा येत्या, पाडे झाले, कसोट्या झाल्या, वर्ग झाले, घनमूळ झाले. आता आपल्याला माहिती इथं 0 आणि इथं 5 म्हणजे या दोन्ही संख्येला कितीनं भाग जाईल, 5नं भाग जाईल. आता देऊ आपण 5 1 5 उरले किती 3, 5 7 35, 5 1 5 उरलं 1, 5 3 15 उरले 3, 5 6 30, हा 0ला 0. आता आला आपलं 1360 भागिले 17. आता आपल्याला माहिती आहे 17चा पाठ आपण पाठ केला, 17 1 17, 17 8 हे एक 0 होता, 17 1 17, 17 8 136 आणि हा 0शी 0 म्हणजेच उत्तर आपलं 80. काय केलं आपण, पॉईंट होता म्हणून वर 2 शून्य दिले, 2 घर जास्त पॉईंट होता म्हणून इथे 2 शून्य दिले, भागाकार केला, हा भागाकार आला आणि त्याचं 80 उत्तर. अशा प्रकारे याचं भागाकार आला. त्याच्यानंतरचं समोरचं गणित. आता आपलं 14 नंबरचं गणित होतं की 3 हे तर गुणाकार आहे, ही जोडी ही जोडी ही जोडी, बरोबर आहे. आता इथं पॉईंट नंतर 2 घर आहे तर इथं काय करायचं, पॉईंट नंतर काय करायचं, 1 0 द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण हे विसरून जाणार आहे, दशांश लेवल करायचं आहे. पॉईंट नंतर इथं 1 घर होतं, इथं 2 होतं म्हणून आपण 1 0 दिला, समोर गुणिले. इथं पॉईंट नंतर 2 घर आहे, इथं 2 घर आहे म्हणजे दशांश सारखा आहे, मग 48 असं 9 लिहून घ्यायचं आहे डायरेक्ट, बरोबर आहे. परत गुणिले, परत गुणिले. इथं पॉईंट नंतर 2 घर आहे, इथं पॉईंट नंतर 2 घर आहे म्हणजे सरळ सरळ लिहून घ्यायचं आहे आणि 5. ओके, अशा पद्धतीनं आपण अशा प्रकारे आपण काय केलं, दशांश सारखा करून घेतला. इथं 2 घर होते म्हणून इथं 1 0 दिला, इथं दोन्ही घर होते म्हणून ते जसे तसं लिहिलं आणि इथं पण सेम होतं म्हणून जसे. आता काय करायचं आपल्याला बघायचं कुठेतरी भाग जातो का, अगोदर ते बघू. 12 1 12, 12 3 36, इथं झाली 30, 5 1 5, 5 6 30. आता परत बघायचं 3 3 9, 3 2 6. आता इथं बघायचं परत बघायचं 3 1 3 उरला 1, 3 6 18. म्हणजे आता आपलं काय झालं, खालचं तर कटच झालं सर्व. आता इथं राहिलं 2 गुणिले 16 गुणिले 25. आता याची काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता 25 2 50, या दोघांचा अगोदर करू. 50 गुणिले 16. आता काय करायचं आहे आपल्याला, करायचं आहे समजा 50 गुणिले 16 करायचं आहे तर आपण काय करायचं, 16 गुणिले 5ही केलं तर चालतं. 16 पंचे 80 आणि हा जो 50चा 0 होता तो 0 देऊन द्याला. असंही शॉर्टकट पद्धतीनं गुणाकार होतो ना. तर सरळ सरळ ज्याला नसेल जमत, नसेल समजलं त्यानं 50 गुणिले 16 करायचं. आणि ज्याला समजलं असेल की 5 न गुणून काय होतं, 16 गुणिले 5 केलं, 16 पंचे 80 झाले, हा 50चा 0 तसंच तसं दिला. अशा प्रकारे आपलं उत्तर आलं याचं 800. त्याच्यानंतर आपलं काय आहे, शेवटचा प्रश्न आहे, याची बेरीज आहे 6.87 बरोबर 1.929. आता शेवटचा प्रश्न आहे आपला, याची काय करायची आपल्याला, बेरीज करायची बरोबर आहे. आता आपण काय करू, लिहून घेऊ याला 68.5 पॉईंट खाली पॉईंट देऊ, हा इथं 1 लिहू, इथं 9 2 29. अशा प्रकारे काय करायचे आपल्याला, बेरीज पॉईंट खाली पॉईंट लिहायचा आणि हे असं करून घ्यायचं. आपण लिहून घेतले बेरीजचं पद. आपण बेरीज कशी करायचं लक्षात सगळं ठेवायचं, पॉईंट ठेवायचा. पॉईंटच्या इकडे जेवढा संख्या असेल तेवढा, इकडे जेवढा असेल तेवढा लिहून घ्यायचा. 909 202 5 9 14, इथं दिला पॉईंट, हातच्याला 1 7 2 9 8. हां, अशा प्रकारे आपल्या याचं 2 नंबरचं उत्तर आलं. आपण आज अशा पद्धतीनं जे आपला अपूर्णांक होता आज कंप्लीट झाला. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाबरोबर काय पाहिलं होतं,
अपूर्णांकातला पहिला भाग पाहिला होता साधा अपूर्णांक आणि व्यवहार्य अपूर्णांक, त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा पद्धतीने आपण सगळं बघितलं. त्याच्यानंतर बघितलं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशा पद्धतीने त्याचं रूपांतर करायचं ते पण झालं. आणि आता शेवटचा अपूर्णांकाचा भाग होता आपला दशांश अपूर्णांक, त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कशा पद्धतीने करायचं हे पण बघितलं. आता हे आपण यावेळेस बेसिक गोष्टी बघितल्या. आणखी आपण डिटेलमध्ये आपला ज्यावेळेस दुसरा राऊंड चालू होईल प्रश्नांचा गणिताचा, त्यावेळेस आपण काय करू, आणखी डिटेल्समध्ये अपूर्णांकाबद्दल तिन्ही भागाचे आपण काय करू प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण बघू. धन्यवाद.